टाकळीत प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न। टाकळी प्रचाता चाळीसगाव जळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रमाणपत्र वितरण सोहळा सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपसरपंच व ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री किसनराव जोरवेकर यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री किरणकुमार कबाडी API भारत चौधरी आणि उपनिरीक्षक योगेश माळी उपस्थित होते। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश सोनवणे, उपाध्यक्ष सौ जयश्री घेवरे, सचिव व मुख्याध्यापिका सौ लतिका पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले। यावेळी बोलताना माननीय श्री किरणकुमार कबाडी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना भविष्यातही असेच यश मिळवण्याचे आवाहन केले। माननीय श्री किसनराव जोरवेकर यांनी शाळेच्या विकासासाठी शालेय व्यवस्थापन समिती करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता राणे यांनी केले व आभार प्रदर्शन लतिका पाटील यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर व बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे, चाळीसगाव। पूर्ण जिल्ह्यातले जे पोलीस स्टेशनचे प्रमुख आहे अशांना SP साहेबांनी बोलवलंय। मी साहेबांना विनंती केली, क्राईम मीटिंग फार महत्त्वाची असते। मग त्यांनी सांगितलं मी APIला पाठवतो, परंतु साहेबांनी आपल्यावरच्या प्रेमापोटी जाता जाता साहेब इकडे वळले। आज या ठिकाणी आले, त्यांना 15-20 मिनिटाचा वेळ आहे। साहेबांचं एक वैशिष्ट्य म्हणजे सिनियर इन्स्पेक्टर आहेत, क्राईममध्ये त्यांचा क्राईम डिटेक्शन करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे, शेतकरी पुत्र आहेत, सर्वसामान्य जनतेबद्दल अत्यंत त्यांना चांगला जिव्हाळा आहे, गुन्हेगारांचे कर्दनकाळ आहे, खोटा अजिबात खपत नाही, अतिशय प्रामाणिक आणि चांगले अधिकारी आपल्याला या पोलिस मिळालेले। हा त्यांचा मी परिचय करून देतो। भरपूर परिचय केला असता पण तेवढा वेळ नाही आता, पण साहेबांना पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करून टाळ्या वाजवा। छोटे मित्र, या देशाचे भावी नागरिक, तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे, चालेल ना? कसली गोष्ट सांगणार आहे? एका चिवताईची गोष्ट सांगणार आहे। एका चिवताईला ना एक हिरा सापडतो, हिरा शाळेमध्ये। काय सापडतो? हिरा सापडतो। ती काय म्हणते की ती खूप प्रामाणिक असते। ती बोलते मी हा हिरा ठेवून काय करणार? मग ती जंगलचा राजा जो आहे सिंह त्याच्याकडे जाते, म्हणते महाराज हा हिरा मला काय कामाचा नाही, हा हिरा तुम्हीच ठरवा कोणाचा आहे, तो मला सापडलेला आहे आणि हा तुमच्या महालामध्ये शोभून दिसेल। तर राजाने खुश झाला, तो म्हटला अरे तू एवढा प्रामाणिकपणे हा हिरा आणून दिलास तर हा हिरा तुलाच ठेव। तर ती म्हटली नाही, मला नको येतो आणि मला त्याची गरज पण नाही, मला माझ्या कष्टाने मिळणारे जे पैसे आहेत ते मला पुरेसे आहेत। आणि तिने तो हिरा प्रामाणिकपणे राजाला त्याच्या दरबारात ठेवण्यासाठी देऊन टाकला। याच्यावरून काय शिकतो आपण? प्रामाणिकपणा आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे। त्यासाठी तुम्हाला त्रास पण होतो, परंतु प्रामाणिकपणाने तुम्ही कुठलंही काम केलं तर ते तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठं करत असतं। लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही कुठलं पण ध्येय ठेवलं तर त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा आहे आणि प्रामाणिकपणाने तुम्ही प्रयत्न केले
तर तुम्हाला निश्चितच यश येईल. या शाळेत मी आलो आणि बघितलं तुम्ही सगळे असे छोटे छोटे मुलं, आणि जोरवेकर सरांबद्दल मी ऐकलं की त्यांनी रोज सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला घ्यायला येतात घरी, बरोबर ना? किती लोक झोपतात? आता इथे पण काही लोक जांभळ्यात येत होते. तर तुम्हाला हे सर्व मेहनत घेऊन शिकवतात ना, तर तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे. आपल्या भारत देशाचं मॅडम पोलीस सब इन्स्पेक्टर श्री माळी साहेब यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. नमस्ते. नमस्ते म्हणा सगळ्यांना. सर्वप्रथम मी आपले शाळेचे मुख्याध्यापिका लतिका पाटील मॅडम आणि जोरेकर दादा, तसेच सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय सन्माननीय सदस्य यांचा आभार मानतो की यांनी आम्हाला इथं बोलवून या कार्यक्रमाला बोलावून आम्हाला शब्द मनोगत व्यक्त करण्याचे आपल्या शाळेच्या विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिनी जो आपण सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता, 2016 नंतर हा कार्यक्रम जवळपास बंद झाला होता. परंतु यावेळेस आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेतला. माझ्या सर्व विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थिनींनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. त्यांची तयारी देखील माझ्या साऱ्या शिक्षकांनी त्या ठिकाणी करून घेतली. शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी त्या ठिकाणी सहभाग दिला. परंतु एक अभिनव उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला, तो म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता त्यांना गौरव पुरस्कार प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्यायचं. हा निर्णय अवघ्या 8-10 दिवसापूर्वी घेतला आणि आपण हे प्रमाणपत्र आज सावित्रीबाईंचा स्मृती दिन आहे, त्यांच्यामुळं आज महिला शिकतात, त्यांच्या प्रेरणेमुळं आज महिलांना त्या ठिकाणी मोठमोठ्या हुद्द्यावर जायची संधी त्या ठिकाणी मिळाली. त्यांच्या स्मृतिदिनी आज आपल्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्यांदा म्हणजे चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कामाडी साहेब तर आलेच. त्यांची क्राईम मीटिंग त्यांना कुठल्याही परिस्थितीत 12 वाजेपर्यंत SP ऑफिसला जायचं होतं. परंतु माझी विनंती, माझा आग्रह, माझ्यावरचं प्रेम ते ओझरपर्यंत पोहोचले आणि तिथून ते परत मागं आले. त्याच्यानंतर दुसरे महत्त्वाचे अधिकारी भारत चौधरी API ते आले आणि आता योगेश माळी साहेबचे PSI ते आले, अनेक अधिकारी आले. खरं म्हणजे आपण भाग्यवान आहे की एवढे मोठे अधिकारी आपल्याला या छोट्याशा कार्यक्रमाला मिळाले. मला अतिशय अभिमानाने वाटतं. गावाच्या हे जे काही जे विद्यार्थी या ठिकाणी शिकता, माझे जे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, इथं जे पालक आलेले, त्यांना मला सांगायचं, माझा या शाळेमध्ये ना नातू आहे ना नात आहे ना मुलगा आहे, परंतु या गावातले मुलं शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे. माझ्या या गावातली मुलगी उद्या तहसीलदार झाली पाहिजे, PSI झाली पाहिजे, मुलं झाले पाहिजे, म्हणून मी हे सगळं करतो. मला हे करण्याची काही गरज आहे का? तुमच्या गावामध्ये जे लोक राहतात, वास्तविक दोन्ही कार्यक्रम आपण मोठे घेतले, या गावाचे तुम्ही रहिवासी आहात, परंतु या ठिकाणी जे काही राजकारण केलं जातं, हिडीस राजकारण केलं जातं. काही लोकांना सांगितलं झालं की कार्यक्रमाला जाऊ नका. PSIला देखील त्यांना देखील त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला आमदारांच्या मार्फत काही गोष्टी झाल्या. परंतु एक लक्षात ठेवा की आपले लोकप्रतिनिधी खूप चांगले, शाळेच्या कार्यक्रमामध्ये कुठेही हस्तक्षेप त्यांनी केला नाही आणि आज अधिकारी या ठिकाणी आले, काही दुःखही त्यांनी व्यक्त केलं. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या गावाची, जोपर्यंत मी या गावचा सरपंच होतो, आता उपसरपंच आहे, ही जी मुलं माझ्या समोर बसलेली आहे, हे माझे नात नातू आहे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे,
ते मोठे झाले पाहिजे ही माझी भूमिका आहे. म्हणून सकाळी 6 वाजता मी आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्तीमध्ये जातो, मुलांना उठवतो. या मागची माझी तळमळ समजून घ्या. गावामध्ये गेली 40 वर्ष तुम्हाला कुठलाही न्याय मिळाला नाही. शाळा पेशवीमध्ये तुम्ही सगळं पाहिलेलं आहे आणि म्हणून मला सांगायचं, चांगले शिक्षक तुम्हाला मिळालेले, शासनाकडून पोषण आहार मिळतो, ड्रेस मिळतो. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकायला पाठवा, त्यांना शिकवा, मोठा करा. आजचा हा कार्यक्रम आपले जे काही मुख्याध्यापिका आहे लताताई असेल, त्यांचे जे काही सहकारी शिक्षिका हिरेताई असेल, नंतर आपल्या काय अर्चना ना, अर्चना असेल, नंतर आता नाव नाही माहिती, तुम्ही त्या दिवशी होता का? त्याचा सत्कार केला ना पाटील साहेब, त्यांनी त्या दिवशी परीक्षक म्हणून काम केलं. आपले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश असतील, त्याचे सारे सहकारी असतील या ठिकाणी बसलेले. परत आपले 2 प्रतिनिधी MTHचे संपादक बी या ठिकाणी आलेले, ग्रामस्थ लाईव्हचे प्रतिनिधी आहेत. आपला कार्यक्रम जो झाला होता 26 जानेवारीला, तो लाईव्ह झाला, पाहिला का तुम्ही? संबंध महाराष्ट्रभर तो कार्यक्रम पाहायला मिळाला सगळ्यांना. आजचा कार्यक्रम लाईव्ह झालेला आहे आणि आपल्या सगळ्या बातम्या आपण देतो. मला आपल्याला एवढंच सांगायचं की आपण या देशाचं, या समाजाचं भावी पिढी, भावी नेतृत्व आहे आणि म्हणून मला माझ्या साऱ्या भगिनींना सांगायचं आहे की आपण घरच्या कामांमध्ये मुलांना त्या ठिकाणी गुंतवू नका. त्यांना शाळेमध्ये येऊ द्या, त्यांना शिकवा, मोठं करा. तुमची मुलगी उद्या कलेक्टर झाली, तुमची मुलगी उद्या PSI झाली, तुमची मुलगी उद्या API झाली, तुमची मुलगी उद्या तलाठी झाली, तहसीलदार झाली, कोणाचा मान वाढणार आहे? तुमचा वाढणार आहे. मुलींच्या संदर्भामध्ये 18 वर्षापर्यंत तिच्या लग्नाचाही विचार करू नका. तिला शिकवा, मुलांना शिकवा. आज समानता आहे. मुलं आणि मुली खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करतात. म्हणून मला या निमित्ताने सांगायचं, चाळीसगाव तालुक्यामध्ये अशी एकही शाळा नाही की ज्या शाळेनं असं प्रमाणपत्र या ठिकाणी दिलंय आणि म्हणून सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. ऊन झालंय, शाळा बी आहे, खूप कार्यक्रमाला उशीर झालाय. या कार्यक्रमाला जेवढे पालक या ठिकाणी आले त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. भविष्यामध्ये या शाळेच्या जडणघडणीमध्ये आमच्या जे काही शालेय व्यवस्थापन समितीच्या ज्या काही सदस्य आहेत, कायदा असं सांगतो की ज्यांचे पाल्य या ठिकाणी शिकतात त्यांच्या 75% पालक या शाळेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य होऊ शकतात. मी या ठिकाणी आलो, ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच म्हणून मी या ठिकाणी आलो. खरं म्हणजे मी येऊ नये म्हणून असा प्रयत्न झाला, परंतु मला काही फरक पडत नाही. जर जोरवेकर इथून गेला तर या शाळेमध्ये काय हाल होणार आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. इथं काय काय धंदे चालायचे, माझ्या धाकाडी इथं काही होत नाही. म्हणून मला सांगायचं, शिक्षकांना साथ द्या, ते जे शिकवतात, ते जे काही सांगतात त्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न करा. मला माझ्या शिक्षकांना सांगायचं, शिक्षकांना की तुम्हाला पगार घेण्यापुरतं तुम्ही या ठिकाणी काम करू नका. ही शाळेतली मुलं ही तुमची मुलं आहे, त्या मुलांना शिकवा आणि बघ मी एवढंच काम करेल, मी तेवढंच काम करेल. आम्ही काही पगार घेतो का? आम्हाला काही पगार मिळतो का? तरी आम्ही इकडं सकाळी 9ला येतो, काले 4 वाजता कोणी नव्हतं. मी माझ्या गाडी चालकाला म्हणजे माझ्या कुटुंबातल्या सदस्याला इथं 4 वाजता पाठवलं, मंडप टाकून घेतला. का बरं? का करतो हे सगळं? मुलं उन्हात बसू नये म्हणून हे सगळं केलं, पालक बसू नये म्हणून केलं. मी पगार घेतो का? आम्ही कोणी पगार घेतो का? शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य ही तुमच्या फार मोठ्या जबाबदाऱ्या आहे. आणि आता जो नवीन नियम आलाय मी बरोबरच आणले ते, या अनुषंगाने शालेय हे सगळे मी काढून आणले. शिक्षकांवर फार मोठ्या जबाबदाऱ्या या ठिकाणी आलेल्या आहे. आता मी मीटिंग घेतोच आहे म्हणून आता या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी जगताप सर असतील, आमचे संतोष जगताप, खरं म्हणजे त्यांचंही फार मोठं योगदान आहे. सगळ्यांचंच आहे, मी सगळ्यांची नावं घेतले पण सगळ्यांचं योगदान आहे. माझ्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य मीटिंगला येतात, कामधंदे सोडून त्या ठिकाणी येतात, कारण त्यांना ती त्या ठिकाणी कळकळ आहे. म्हणून सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो. आपल्या आता या सगळ्या उपस्थितांचं या ठिकाणी आपल्या शाळेचे जे काही मुख्याध्यापिका आहे त्या या ठिकाणी आभार मानतील. हा आपला कार्यक्रमाचा या ठिकाणी आभारानंतर संपेल. विद्यार्थ्यांनी अर्धा पाऊण तास, हा शाळा आहे ना 12:30 पर्यंतच आहे ना, म्हणजे शाळा सुटल्यासारखंच आहे. आता जे काही शांतता, आपलं शांतता म्हणतो, जी काही आपल्या
शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची बैठक आहे. पालकांनी सुद्धा चहा घेतल्याशिवाय मनीषा पुढे चहा ठेवलाय सगळ्यांना चहा द्यायचा. चहा जास्त ठेव, सगळ्यांना दे पालक बरं का. सगळ्यांना त्यांचं मी फार मोठं योगदान आहे. सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून मला असं वाटतं की माझ्या शाळेतली जी मुलं आहे मोठी झाली, उद्या आम्ही किती दिवस आहे आणि तुम्हाला कालच सांगितलं की आता पुढच्या याच्यात काही निवडणुका आम्हाला लढवायच्या नाही. पुढं काय आम्ही तुम्हाला दिसणार नाही. तुमचं गाव आहे, तुमच्या गावातले सरपंच कधी इथं तोंड दाखवलं येत नाही. कोणी येतं का कोणी? वास्तव त्यांची जाऊ त्यांचं गाव आहे, त्यांनी आज यायला पाहिजे, परंतु येणारच नाही का की नाही. अरे तुझी मुलं आहे, तुझं गाव आहे, तुझ्या गावाच्या सुधारणा तुम्ही केल्या पाहिजे. तुझ्या सुनेला जन्माला पुतणीला मी उपाध्यक्ष केलंय, तिला एवढा सत्कार आपण करतो, त्याचंही तुला हे नाही आहे. तर हे यांना जाणीव नाही आहे. यांना फक्त आपला स्वार्थ कळतो. गाव गेला खड्ड्यात, गावातले मुलं गेले खड्ड्यात, अशी यांची भूमिका आहे. तर त्या सगळ्या समजून घ्या, तुम्ही समजदार आहेत. तर आता ताईंनी या ठिकाणी आभार मानावा, नंतर आपण सगळे चहा घेऊ आणि हा कार्यक्रम संपू. इकडचा व्हॅल्यू वाढव. पारितोषिक वितरण समारंभाचे आपल्या सगळ्यांनी सर्वांमध्ये ठरविलेले आजचे अध्यक्ष, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य, या गावाचे उपसरपंच, ही ज्येष्ठ पत्रकार, वरिष्ठ पत्रकार, ही सर्व पद ज्यांची आहेत, त्या दृष्टीने नाही तर आम्हाला आमच्या सर्व शिक्षकांना मला पितृतुल्य असलेले असे दर्वेकर दादा. पितृतुल्य याच्यासाठी की घरातील एक ज्येष्ठ जे वडीलकीच्या नात्याने जे कर्ते पुरुष असतात त्या पद्धतीने आमचं नातं आहे यांच्याशी. कारण जे काही आतापर्यंत आपल्या टाकळी प्रजाशाळेमध्ये जे काही कार्यक्रम आयोजित केले, ज्यांचं नियोजन झालं, उत्कृष्टपणे पार पाडले, सगळं श्रेय त्यांचं जातं. त्यांनी आमच्याकडून सगळं करून घेतलेलं आहे. आणि वडील याच्यासाठी म्हटलंय त्यांना, वडील जसे मुलांच्या चुका झाल्यावर रागावतात, प्रसंगी ओरडतात आणि माफी करतात आणि मार्गदर्शन करतात, तसं आमचं नातं दादांशी आमचं नातं एक व्यवस्थापन समितीचे सदस्य या नात्याने उपसरपंच म्हणून नाही तर आमचं वडीलकीच्या नात्याने पितृतुल्य स्थान सगळ्या शिक्षकांचं आम्ही त्यांना दिलेलं आहे. अशा दादांचे मी मनापासून आभार मानते. कारण सर्वा करता करविता या सगळ्या कार्यक्रमांमागचे तेच सूत्रधार असतात. फक्त आपल्याला तो कार्यक्रम दिसतो यशस्वी झालेला. त्याच्यानंतर माझ्या शाळेचे सगळ्या शिक्षिका, श्रीमती योगिता राणे मॅडम, श्री जगताप सर, गाढवे मॅडम, निळे मॅडम, पूजा मराठे मॅडम, या सगळ्या मला जेव्हा मदत करणाऱ्या सगळ्या शिक्षिका, त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मला योगदान दिलं, मदत केली, त्यांचेही सगळ्यांचे आभार मानतो. आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ज्यांची सर्वतोपरी आम्हाला मदत असते, मिटिंगला सदैव हजर राहतात, दादांनी साथ घातली की सगळे मदत करतात, त्यांचेही मी आभार मानते. तसेच आपल्या गावातील सर्व जे ग्रामस्थ, सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित झालेले सगळ्या स्त्री असो, ज्येष्ठ वयस्कर आजी वगैरे सगळे सन्माननीय ग्रामस्थ हजर झालेले, वेगवेगळे पद भूषवलेले ग्रामस्थ हजर झालेले, त्यांचे मी आभार मानते. सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक, माता, पालक, वडील जे आलेले सर्वांचे आभार, विद्यार्थ्यांचे आभार. आणि हा आभाराचा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते.